ज्वारीच्या पिठाची भाकरी म्हटले की सगळेजण नाकतोंड मुरडतात. कितीही पातळ करा, लाटून करा, सॉफ्ट असेल तरीही भरपूरदा नाकतोंड मुरडतात. तर माझ्या घरी तर माझ्या मुली खायला बघत नाही, तर मी त्यांच्यासाठी ज्वारी ही पौष्टिक असते, त्यामुळे काहीतरी हे पदार्थ जायला पाहिजे पोटात, म्हणून मी त्यांच्यासाठी प्रयत्न असतो माझा की पौष्टिक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पोटात जायला हवे. म्हणून मी इथे ज्वारीपासून एक मस्त अशी आगळीवेगळी रेसिपी बनवलेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी साधीसुधी आहे. तर कशी बनवलेली आहे ती आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपण वरणाला फोडणी घालून घेऊया. साधीच फोडणी घालायची आहे, पण हे वरण चवीला अप्रतिम लागतं. त्यासाठी गंज मांडलेल्या त्यात 2 माप तेल घातले, 1 चमचा राई घातली, राई छान तडतडू दिली आहे. त्यानंतर अद्रक लसूण आहे ते मी कुटून घातलेलं आहे. भरपूरदा मी शक्यतो अद्रक लसूण हे कुटून घालते, कधी जाडसर घालते, कधी बारीक घालते. तर आज मी थोडंसं हलकंसं जाडसर घातलेलं आहे, म्हणजे चव अगदी छान येते. तर अद्रक लसूण पण झालेलं आहे. त्यानंतर मीडियम साईजचे 2 टोमॅटो रफली चॉप करून ते सुद्धा घालून घेतलेले आहेत. याला छान गळू द्यायचं आहे. आता इथे सोबत टमाटर घातले, तर मीठसुद्धा घालते आहे मी. पूर्ण वरणाचं मीठ एकत्र आत्ताच घातलं तरी चालते, किंवा तुम्ही 2 टप्प्यात घातलं तर फक्त थोडंसं सावधगिरी बाळगायची की मीठ जास्त व्हायला नको. तर टमाटर घातले, मीठ घातलं. मीठ घातल्यामुळे टमाटर लवकर सॉफ्ट होतात. त्यानंतर हळद घालून घेते आहे मी, त्याला पण छान मिक्स करून घेते आहे. तुम्ही हवं तर या स्टेजला मिरच्या, म्हणजे टोमॅटोच्या आधी हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता, पण मी इथे हिरव्या मिरच्या नाही घातलेल्या आहे. मी इथे तिखट पावडर घालणार आहे म्हणून. तर मी तिखट पावडर सध्या नाही घालत आहे, थोड्या वेळाने घालणार. त्यानंतर इथे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. मी डायरेक्ट तेलात हिंग सहसा घालायला प्रिफर करणार नाही, कारण की काय होतं, तेलात भाजलं जातं आणि त्याचे स्मेल, पौष्टिकता असते ती जळून जाते म्हणून. आता हळद, मीठ आणि हिंग घातलेला आहे. तर इथे आता आपल्याला घालायचं आहे तिखट पावडर घालायचं आहे. तिखट पावडर सरते शेवटी घालते, म्हणजे तिखट जळणार नाही म्हणून, आणि त्याचा चरखेपणा पण निघून जातो त्याच्यासाठी. तर इथे थोडंसं तिखट घालून फिरून घेतलं आहे. त्यानंतर लगेचच घुसळलेलं वरण, म्हणजे जे डाळ असते शिजलेली, ती घालून घ्यायची अगदी पातळ तुम्हाला. तर इथे माझी कालचं वरण उरलेलं होतं तेच मी घातलेलं आहे. कालची जी डाळ उरलेली होती तीच मी इथे घातलेली आहे, कारण की जास्त मला बनवायचं नव्हतं, स्पेशली माझ्या मुलींसाठी मला बनवायचं होतं त्यामुळे. तर आता छान मिक्स करून यात पाणी घालून घेतलं गरजेपुरतं. जसं आपल्याला पातळ घट्ट हवं आहे तर थोडं मी जास्त घातलं आहे, कारण की उकळी येता थोडंसं ते घट्ट होतं. तर आता इथे कोथिंबीरसुद्धा सोबत घालून देते, म्हणजे कोथिंबीरीची चवसुद्धा वरणाला अप्रतिम अशी चव देते. तर याला आता मी बाजूला ठेवून देते. आणि इथे भाकरीचं पीठ जे आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ आपल्याला भिजवायचं. ज्वारीचं पीठ भिजवायसाठी मी इथे गंजात पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळल्याशिवाय आपल्याला पिठात घालायचं नाही आहे. इथे ज्वारीचं जेवढं लागेल तेवढं पीठ घालायचं आहे. त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवायचं, आपण ऑलरेडी वरणात सुद्धा मीठ घातलेलं आहे, तर इथे सुद्धा कमी घालायचं. तर इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने उकळतं पाणी घातलेलं आहे, थोडं घालायचं आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं, कारण की हाताने आपण मिक्स करू तर हाताला चटका लागेल. तर थोडं करून असं मिक्स करायचं आणि छान व्यवस्थित गरम पाण्याने हे व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं. बघा, एकदम पूर्ण डो नाही बनवायचं आहे, पण असं थोडंसं अर्धं कोरडं अर्धं भिजलं असं गरम पाण्यानेच आपल्याला करून घ्यायचं आहे. तर असं चमच्याच्या साह्याने मी मिक्स करून घेते आणि 2 ते 3 मिनटं असंच राहू देणार. त्यानंतर तेच पाणी जेव्हा कोमट होते, तेच पाणी आहे जे गरम केलं होतं, तेच पाणी, थंडीचे दिवस आहे तर लगेच कोमट होते, तर थोडं हातावर घेऊन आपल्याला जसं चपातीचं पीठ मळतो त्यासारखं छान मळून घ्यायचं आहे. भाकरीच्या पिठाला चपातीच्या पिठापेक्षा थोडं जास्त मळावं लागतं, तेव्हा केव्हा ते सॉफ्ट होते. तर ही जी डिश आहे त्याला आपल्याला जास्तही मळायची गरज पडत नाही. तर मी फक्त साध्या चपातीच्या पिठासारखं मळून घेतलेलं आहे. आता इथे काय केलं आहे, मी चाळण घेतली आहे, त्याला खालती छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याला वाफवायचं आपल्याला. तर असा आपल्याला शेवळीचा साचा घ्यायचा आहे. मी जाड घेतला आहे, तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता, पण मी जाडसर शेवळ्या काढणार आहे म्हणून. तर यात मी डो घालून घेते, ज्वारीचं पीठ जे भिजवलं होतं ते घालून घेते आणि छान कुरडईसारख्या सगळ्या पूर्ण चाळणभर करून घेते. तर बघा इथे, तर अशा प्रकारे मी करून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे, आगळ्या वेगळ्यासुद्धा रेसिपीज आहेत. तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा मी रेसिपीज छान दिलेल्या आहेत. तर नक्की बघा आणि मला नक्की कळवा. तर इथे पूर्ण मी अशा कुरडईसारख्या करून घेतल्या. पाणी पण तापलेलं आहे, त्यावर हे चाळण ठेवली, झाकून घेतलं. 5 मिनिटात हे छान वाफवून होतात. 5 मिनिटानंतर झाकण उघडून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर आपल्याला त्या ज्या कुरड्या केल्या ज्वारीच्या त्या बाजूला काढून घ्यायच्या आहे.
बघा हे छान झालेले आहेत, वाफवल्या आहेत खूप मस्त. आता गार झाल्यानंतर त्याला मी सर्व करते. तर सर्व कशा करायच्या त्यासुद्धा तुम्हाला मी सांगून घेते. तर ह्या गार झालेल्या आहेत. आता आपण सर्व कशा करायचा बघा. हे बघा अशा अलगद सहजरित्या निघतात आणि भाकरीपेक्षा चांगली चव लागते. भाकरीची जी चव येते तशी चव लागत नाही. तर इथे एक मी प्लेट घेतलेली आहे. त्यात मी आधी जी ज्वारीची कुरडईसारखी केलेली आहे ती घालून घेतलेली आहे. त्यानंतर फोडणीचं जे वरण केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि छान असा कोथिंबीर वरतून घातलेला आहे मस्त असा आणि पौष्टिक असं साधं सोपं जेवण रेडी झालेलं आहे, जे अगदी लहान मुलांनासुद्धा आवडेल आणि मोठ्यांना चाराल की तुमच्याच ज्वारीच्या भाकरीचं मी वेगळं रूप दिलेलं आहे, त्यांनासुद्धा फार आवडेल. तर नक्की यावेळेस ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.